विकेट रॅटिंगसाठी साक्षी मडवी यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फिल्डिंग करणाऱ्या वॉर्ड क्रमांक 28 साठी. वॉर्ड क्रमांक 27 ने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन अमर पाटील स्वतः सलामीला आलेत आणि दिगंबर सरांना तुम्ही पाहतायत. पहिल्याच बॉल होती चौकार. 6 ला 1 चे दाखव 2 करा 2000 1 सेट करा. प्रत्येक विकेटला दीपक जाधव यांच्याकडनं वार्ड क्रमांक 28च्या गोलंदाजांना 500 रुपये प्रत्येक विकेटला आणि उमेश भगत यांच्याकडनं वार्ड क्रमांक 27 ला प्रत्येक षटकाराला 2000. सोपान गोलंदाजी मार्क तुम्ही बघताय सोपान म्हात्रे यांना. स्वतः रमाकांत मडवी साहेबांना तुम्ही बघताय. ठाणे महानगरपालिका माजी उपमहापौर शॉर्ट स्क्वेअर लेगला ते फिल्डिंग करत आहेत. अपील करण्यात आलेलं आहे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. साक्षी मडवी यांच्याकडनं साक्षी मडवी यांच्याकडनं बघा विकेट हॅट्रिकला 5000 आणि प्रत्येक विकेटला 2000. आणि यानंतर मॅच असेल सोनारपाडा आणि बेतवडे. ती मॅच 4 ओव्हरची असेल. ही मॅच 5 ओव्हरची. आणि त्यानंतर उसारगर आणि आगासन. हा सामना 5 षटकांचा आहे. यानंतर 4 षटकांच्या मॅचेस होतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. गावदेवी सोनारपाडा आणि जयनमन बेतवडे. सोपान चेंडू हवेत आहे. रमाकांत मडवी साहेब स्वतः आले होते. आता झेल त्यांच्यापासून भरपूर दूर होता. भरपूर वर्षांतरे सर्वच खेळाडू राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने यांची चर्चा असते मात्र आज क्रिकेटसाठी खास वेळ काढला आणि त्यासाठी त्यांनी विशाल मडवी आणि जयनमान दातिली संघाचं कौतुक केलं. आम्हाला संधी दिली. प्रेक्षणीय मॅच वार्ड क्रमांक 27 विरुद्ध वार्ड क्रमांक 28. 5 ओव्हरची मॅच. वार्ड क्रमांक 27 ने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अमर पाटील तुम्ही पाहतायत. चांगला बॉल होता. काय सुपान मात्र भरपूर वर्ष जयनमान दातिली संघाने क्रिकेट खेळलेले आहेत. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा दिलेत. फटका चांगला गॅप मधनं चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. सोपान पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम बेतवडे. उमेश भगत यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 2500 आणि चौकाराला 1000. क्या बात आहे. म्हणजे वार्ड क्रमांक 27 ने मला वाटतं यासाठीच बॅटिंग घेतली टॉस जिंकून. आता साक्षी मडवी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 5000 आहेत आणि प्रत्येक विकेटला 2000. साक्षी मडवी आपण पाहतोय. रमाकांत मडवी साहेब यांची कन्या आणि सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी तिची भरपूर धावपळ तुम्हाला पाहायला मिळते. आणि क्रिकेटवरती असलेले खास ठेवू नका. निलेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला 1000 रुपये म्हणजे बक्षीस भरपूर आहे. नेहमीच रमाकांत मडवी साहेब बक्षिसांचा वर्षाव करतात. आज स्वतः ते इन ऍक्शन मध्ये. क्या बात आहे बघा. रमाकांत मडवी काही करू नका. एक सिंगल मिळाली आहे. मनोज खंडागळे आहेत. दीपक जाधव साहेबांसोबत तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट नगरसेवक धावसंख्या 11 वरती.
प्रत्येक नागरिकासाठी नेहमीच रात्रीचे 2, 2:30, 3 वाजले तरी कधी तुम्ही कॉल करा. दिवा शहरातून रमाकांतजी मडवी साहेबांना नेहमीच ते नागरिकांसाठी त्यांची भरपूर धावपळ असते. आणि ज्यावेळी राजेश मोरे साहेब जिंकून आले त्यांच्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत रमाकांत मडवी साहेबांची तुम्हाला पाहायला मिळाली. आज खास त्यांनी क्रिकेटसाठी वेळ काढलाय आणि या स्पर्धेचे ते मार्गदर्शक सुद्धा आहेत. सोपानचा हा बॉल डॉट चेंडूची ते समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा दाखल करावी लागलेत. 5 ओव्हरची मॅच आहे. चरण म्हात्रे साहेब सुद्धा तुम्ही पाहतायत या स्पर्धेत जे नेहमी त्यांचं योगदान असतं. वाईट बॉल आहे. सोपानने विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये बेतोडे 40+ संघाकडनं. सोपानला सुवर्ण संधी आहे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. प्रमोद मडवी तिथे आहेत. एक सिंगल मिळाली. पंकज आमच्या सोबत आहेत. 13 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रमोद मडवी यांच्याकडनं झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्यात. प्रेक्षणीय मॅच. वार्ड क्रमांक 27 एका बाजूला वार्ड क्रमांक 28. ज्यावेळी मागच्या वर्षी अर्जुनभाई पाटील यांची जी स्पर्धा आली होती 40+ अध्यक्ष चषक, ज्या स्पर्धेत ज्यावेळी रमाकांत मडवी साहेब उपस्थित होते पहिल्याच मॅच मध्ये बक्षांचा अक्षरशः वर्षाव केला होता रमाकांतजी मडवी साहेबांनी. मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा नगरसेवक चषक ही स्पर्धा होते सर्वात जास्त मोठं योगदान रमाकांत मडवी साहेबांचं पाहायला मिळतं. चरण म्हात्रे साहेब असतील, ग्रामस्थ मंडळ दातिवली. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. विरोधात चौकार तुम्हाला पाहायला मिळतो दिगंबरच्या बॅटमधून. धावसंख्या 20. 5 ओव्हरची मॅच. एक धाव पूर्ण झाली. एक धाव मिळेल. धावसंख्या 21. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा झाल्यात. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 21 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. 30 षटक घेतात गोलंदाज मनोज खंडागळे तुम्ही पाहतायत. दातिवली 40+ साठी सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. सध्या दूर आहेत मात्र सांगितलं तर पुन्हा कमबॅक होईल नागावच्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून खूप साऱ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. निलेश पाटील ज्यावेळी बॅटिंगला येतील नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. अनिकेत निगुकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोन षटकात 21 धावा झाल्या. चला थोडंसं फास्ट. येणाऱ्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये उंबारली ते सुद्धा नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण 32 संघ आणि सोपान काय करतायत कव्हर्सला सीमारेषेच्या बाहेर चौकार.
25 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दिगंबर चांगली बॅटिंग करतात या मॅचमध्ये. चरण म्हात्रे बघा, असं वाटत नाही चरण म्हात्रे आज इतक्या वर्षानंतर खेळत आहेत, कारण इतकी चांगली फिल्डिंग आहे. बरेचसे खेळाडू असे आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे बिना सरावाचे चांगला खेळ करतात, म्हणजे सरावाची गरज नाही आहे. आणि सातत्याने जर तुम्ही कंटिन्यू क्रिकेट खेळत राहिलात तर मग सरावाची गरज लागत नाही. धावसंख्या 26, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरची मॅच. यानंतर टॉस होईल, लक्षात घ्या. गावदेवी SP11 सोनारपाडा आणि जयनमन बेतोडे, ती मॅच 4 ओव्हरची असेल. त्यानंतर उसाळगड विरुद्ध आगासन, ती मॅच 4 ओव्हरची असेल. बघा आज कोणता संघ क्वालिफाय होईल सेमीसाठी. पहिली सेमीफायनल काल संपन्न झाली. वडवली बी विरुद्ध वाकलन आपण पाहतोय. तिथून वडवली बी संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालाय. 2 धावा मिळाल्या तर बघायचं तर तिसरी पूर्ण होईल का. 3 धावा पूर्ण आल्यात. राजेश पाटील आलेत, 4 धावा धावून घेतल्यात. बघा असं वाटत नाहीये, रेग्युलर मध्ये सुद्धा याची तर तुम्ही खूप कमी वेळा पाहता. आता 4 धावा इथे धावून घेतल्यात. धावसंख्या 30. मनोज खंडागळेचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वार्ड क्रमांक 27 ने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करणारा संघ वार्ड क्रमांक 28 तुम्ही पाहतायत. मंगेश सुद्धा आहेत माटाडीचे, इनॅक्शन मध्ये आशीर्वाद आहेत. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक साई भक्त समीर पाटील यांनी एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 2000 रुपये मिळतील नक्कीच गोलंदाज मनोज खंडागळे ना. साक्षीताई मडवी यांच्याकडे आता बघा आदेश भगत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सप्रा क्रीडांगणामध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम आजही आदेश भगत यांच्या नावावरती. जे वडाचं झाड आहे त्याच्यावरून षटकार मारला होता. तीस वरती पहिला धक्का लागलाय. अमर पाटील बाद झालेत. साक्षी रमाकांत मडवी यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 2000 रुपये. हॅट्रिक घेतली तर 5000. दीपक जाधव साहेबांकडे जावी. वॉर्ड क्रमांक 28 ला सुवर्ण संधी. चौकाराला 500, विकेटला 500 आणि षटकाराला 1000 आहेत. आणि उमेश भगत यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 2000 रुपये, चौकाराला 1000, म्हणजे भरपूर बक्षीस आहेत. समीर पाटील यांचे आगमन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा आणि समीर पाटील यांचं स्वागत करत असताना आदेश भगतच्या बॅट मधून आलाय चौकार. फटका मी मगाशीच उल्लेख केला. माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील यांचं आगमन झालं सोनारपाड्याच्या, त्यांचं स्वागत आदेश भगत यांनी चौकाराने. धावसंख्या 34. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रमोद मडवी वेगाने आलेत. समीर पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आदेशने. धावसंख्या 36 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. यानंतर टॉस होईल. गावदेवी SP11 सोनारपाडा आणि जयनमन बेतवडे 4 ओव्हरची मॅच यानंतर. त्यामुळे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मैदानात खेळतात. आदेश भगत, खजिनदार विशाल म्हात्रे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
सोपान पाटील येत आहेत बेतवडेसाठी भरपूर क्रिकेट रेग्युलर खेळलेले आहेत. आता 40+ खेळत आहेत. बेतवडे 40+ कडनं 5,000 सुद्धा आहेत हॅट्रिकसाठी सोपान पाटील यांना. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. आदेश भगत 2 बॉल 6, दिगंबर 7 बॉलमध्ये 14. चांगली बॅटिंग करतात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. गावदेवी SP11 सोनारपाडा आणि जयनमन बेतवडे दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच आणि दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचमध्ये VCC उसारकर आणि ओमसाई आगासन अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. वडोली बी संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय आणि वाकलन संघ या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आता या स्पर्धेचा नियम शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील. लक्षात घ्या, फायनल मॅचच्याही धावा काउंट होतील मालिकावीरसाठी. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये फायनल मॅच धावा काउंट होत नव्हत्या, मात्र या स्पर्धेत आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघ तातिवली विशाल मडवी यांनी पहिल्या मॅच पासूनच सांगितलं की शेवटच्या मॅच पर्यंत तुमच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होतील. बरेचसे लोक प्रश्न विचारणारे असतात. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. ज्यावेळी पंकज बऱ्याचशा वेळी आम्हाला हे विचारतात की फायनल मॅचच्या धावा काउंट नाही, मग फायनल मॅच कशासाठी. तर आम्ही त्यांना नेहमीच एकच उत्तर देतो की तुम्ही आयोजकांना विचारा. आम्ही समालोचक आहेत, आम्ही फक्त समालोचन करतो. आणि मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज याच्याशी काही जवळचाही संबंध नसतो समालोचकांचा. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, आशीर्वाद तिथे आहेत. चांगली फिल्डिंग, मॅन फ्रॉम माटाडी, एक सिंगल मिळाली आहे. 37 धावा तुम्हाला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आतापर्यंत सोपानने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या स्पेलमध्ये ते गोलंदाजी करण्यासाठी आलेत. या इनिंग नंतर टॉस होईल सोनारपाडा आणि बेतवडे. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये आपण अनिकेतची चांगली बॅटिंग बॉलिंग पाहिली, मध्ये तरी यश किनला ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली. असे भरपूर कमी खेळाडू असतात ज्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळतात. ती मॅन ऑफ द मॅच आपल्याच टीमच्या एखाद्या खेळाडूला देतात आणि त्याच्याने काय होतं, त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो. आणि यशला या अगोदर सुद्धा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं अनिकेत की समीर पाटील कोणीतरी दिली होती मोठा गाव चषकमध्ये. सोपान समीर तिथे होते. 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकले. सोपान चांगली गोलंदाजी करत असताना 39. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. फिरकी गोलंदाज आहे सोपान पाटील. दातिवलीची स्पर्धा म्हटल्यावर मला आठवते सोपान बेतवडे संघाला 1 बॉल 6ची गरज होती आणि सोपानने षटकार मारला होता मिड विकेटला. हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे आणि आता बघायचंय फलंदाज आदेश बाद. काय हिस्ट्री ऍक्शन दाखवले बघा मनोज खंडागळे. आदेश भगत माघारी परततील. 4 षटकांचे डावाड जेव्हा जेव्हा जयनमान दातिवली संघ खेळतो भरपूर त्यांचा सपोर्ट. 4 षटकात 39 धावा झालेत. त्यांच्याच बाजूला बघा बाळू भगत, म्हणजे इव्हन जोडी आहे मला वाटतं, एकत्रच असतात. 4 षटकात 39 धावा झालेत. 39. चला फिल्डिंग लावून घ्या. वार्ड क्रमांक 28. तुम्हाला नंतर धावा चेस करायचे त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या लवकर. फिल्डिंग सेट करा लगेच. या ओव्हर नंतर टॉस होईल बेतोडे आणि सोनारपाडा. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. जितिकेश ऑलरेडी उपस्थित आहेत. रणदीप मडवी साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष बेडेकर आणि अनंतदादा पाटील यांचं आगमन झाले. अनंतदादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय.
उद्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील उद्या संध्याकाळी. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 18 फेब्रुवारी ते 2 मार्च रघुनाथ काळन क्रीडांगण हेडोडणेच्या मैदानात. इथे चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. आशीर्वाद त्यांना माहिती झेल मिळणार नाहीये. तीन धावा दिगंबरच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड होतील. धावसंख्या 42. आता स्ट्रायकेंडला पण पाहतोय गुरुनाथ पाटील आहेत. बेचाळीस धावा झाले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. चरण म्हात्रे साहेब तुम्ही पाहतायत विकेट साठी साक्षी मडवी यांच्याकडनं 5,000 रुपये. विकेटला 2,000 रुपये. मात्र फटका चांगला आहे. गुरुनाथ पाटील यांनी चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. टीव्ही स्क्रीन वरती गुरुनाथ पाटील यांचा सराव दिसतोय. ज्या पद्धतीने त्याने पहिला फटका खेळलेत, पहिला चेंडू ते फेस करवते. साबेचे 40+ सलामीवीर फलंदाज आहेत गुरुनाथ पाटील. 40+ क्रिकेट सुद्धा भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा 40+ 12 संघ खेळणार आहेत. दरवर्षी त्यांनाही संधी मिळते. फुलटॉस टर्न केलाय मिड विकेटच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गुरुनाथ पाटील यांनी बघा सलग तिसरा षटकार मारला तर साक्षी मडवी यांच्याकडे 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. 2 आले, तिसरा आला तर 5,000. 54 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चरणदास मात्र आता थोडेसे महागडे ठरलेत. 54 धावा झाल्यात. हा लेग स्टंपच्या बाहेर होता म्हणजे अजूनही संधी आहे सलग तिसरा षटकार मारण्यासाठी. वाईट बॉल आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा लेग स्टंपच्या बाहेर होता. एस्ट्रिक्शन चांगले मनोज खंडागळे आहेत. मात्र भोईर सरांचा इशारा होतोय वाईट बॉल. 55 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समीर पाटील आहेत. आणि 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. जयदास शेलार साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आताच आपण पाहिलं तर रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये त्यांची खूप मोठी जिम्मेदारी असते. मॅनेजमेंट कमिटीमध्ये आपण बघतो अनंतदादा पाटील आणि संतोषदादा बेडेकर. मगाशी आपण काशीनाथदादा पाटील, राजेश दादा आणि अनिल दादांना तुम्ही पाहिला या अगोदर. हा चेंडू लॉंग बॉलच्या दिशेने खेळत आहेत. मंगेश वेगाने आलेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडेसे थकलेत खेळाडू आता. दिगंबरने चांगली बॅटिंग केली आहे. 59 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉल नंतर टॉस होईल सोनारवाडा विरुद्ध बेतवडे. 59 धावा. चांगला बॉल होता. विकेट मिळाली मात्र 60 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. वार्ड क्रमांक 28 ला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये करण कान आपल्या सोबत जोडले जातील. या 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल वार्ड क्रमांक 28. मग त्या अगोदर टॉस केला जाईल सोनारपाडा विरुद्ध बेतवडे. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन या. दत्ता ठाकूर यायचे टॉस साठी. बेतवडीचे कॅप्टन जितिकेशी ते ऑलरेडी आलेले आहेत. साठ धावांचा पाठलाग करायचा वार्ड क्रमांक 28 ला. चला दत्ता ठाकूर या टॉस साठी. 4 ओव्हरची मॅच सोनारपाडा विरुद्ध बेतवडे.
दत्ता ठाकूर टॉससाठी या. अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर काटाई म्हटल्यानंतर मी त्यांचा दुपारीच उल्लेख केला. ज्यावेळी काशीनाथ दादा, विनोद दादा, महेश दादा असतील, दत्ता चौधरी असतील, हे खेळाडू ज्यावेळी खेळायचे त्यावेळी काळ त्यांनी गाजवलेला आहे. 4 ओव्हरची मॅच जर्मन बेतवडे विरुद्ध गावदेवी सोनारपाड आपण पाहतोय. टॉस आपण करणार अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या ओव्हरी दिली पहिली मॅच. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कारण उद्या स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा उद्या संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळतील. टॉस नक्कीच जितिकेशने जिंकला. जितिकेश काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर आपण पाहिलं तर जितिकेश गावदेवी सोनारपाडा संघ किंग ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एस के पाटील चषक आता स्पर्धा संपन्न झाली. जयमान क्रिकेट संघ बेतवडेच्या माध्यमातून. मात्र जयमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक हा स्पर्धेचा 3रा दिवस. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. मालिकावीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाने 1,11,000 रुपयाचं कॅश प्राईज. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. तर जितिकेश तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो जयमान बेतवडे टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये टीम गावदेवी SP11 सोनारपाडा संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काणे यांचा आवाज. रणदीप दादांना विनंती असेल आपण या. रणदीप मडवी. रणदीप मडवी यायचे आपण. आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व काटेचे अनंत पाटील यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई आणि ज्यावेळी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा ज्यावेळी होते त्यांची खूप महत्त्वाची भूमिका असते. सर्व पाहुण्यांची काळजी आपण पाहिलं. अनंतदादा पाटील असतील, आमचे संतोषदादा बेडेकर असतील, प्रफुल्लदादा असतील, सर्वांची काळजी सातत्याने ते घेत असतात संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. तर अनंतदादांना विनंती असेल या आपला सन्मान केला जाईल. रणदीप मडवी, निवृत्ती म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे आणि विशाल मडवी आपण या. निवृत्ती म्हात्रे आपण या आणि मनोज म्हात्रे सर्वांच्या उपस्थितीत आपण अनंतदादा पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. 48 ग्रामीण संघाने एकत्र आणण्याचं काम अनंतदादा पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर 16 शहरी संघ, 12 संघ रायगड, भिवंडी, कल्याण आणि त्यानंतर 12 40+ संघ असे संघ तुम्हाला येणाऱ्या 18 फेब्रुवारी ते 2 मार्चला ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि उद्या त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये हीच शिस्त आहे मेन, कारण की सर्व 48 चिठ्ठ्या एकत्र उडल्या जातात. जर तुम्ही इतर ठिकाणी जाल, लो गट, हाय गट, B, C आणि त्यासाठी मॅनेजमेंट कमिटी आम्ही बघतो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत, खजिनदार विशाल म्हात्रे, अनंत पाटील, प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, केजू मुंडे असतील, संपूर्ण टीम. कारण हे खूप कुठे तुम्हाला बघायला मिळत नाही, कारण सर्व चिठ्ठे एकत्र आणि त्याचमुळे आपल्या सर्व टीम्स चांगलं क्रिकेट खेळतात, कारण त्यांना सवय झाली आहे मोठमोठ्या टीम बरोबर खेळायची. त्यानंतर संतोष बेडेकर यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. आगासनचे आगासन संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय काल. गोटच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आगासन संघाने काय खेळ केला. जरी संघ पराभूत झाला फायनलमध्ये, मात्र जबरदस्त ओमसे आगासन संघ खेळला. गोटच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रनरअप संघ ठरला डे नाईट. आणि आजही पहिली मॅच जिंकलेली आहे ओमसे आगासाने. केजू नव्हते, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत केजू. संतोषदादा बेडेकर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काणेंचा आवाज. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जयमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 दिवस 3रा आणि प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळते. वॉर्ड क्रमांक 27 आणि त्यांच्या विरुद्ध वॉर्ड क्रमांक 28 मध्ये. ऑन साइडला चांगला फटका जो देऊन जाईल 4 धावा. आशीर्वाद पाटील यांचा बॅटमधून येतोय. एक पारितोषिक येते रमाकांतजी मडवी साहेब यांच्यासाठी. त्यांच्या कन्या कुमारी साक्षीजी मडवी यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 5,000, प्रत्येक षटकाराला 10,000 रमाकांतजी मडवी साहेब यांच्यासाठी. आणि जेवढे हे पारितोषिक होईल ते सर्व
पैसे अनाथ आश्रमांसाठी दान केले जातील. सध्या आशीर्वाद पाटील यांचा फटका फसलाय आणि पहिली विकेट येत असताना आपण पाहतोय. डीजेला थोडंसं थांबवतो, एक सत्कार राहिला चुकून. शंकर पाटील दातिवलीचे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. रणदीप मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शंकर पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर या साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अतिथी देव भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला. हीच तर ओळख आहे जर्मन क्रिकेट संघ दातिवली आणि नगरसेवक चषक. आमचे मार्गदर्शक रमाकांतजी मडवी साहेब, ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर O2 करण. त्याचबरोबर आदरणीय अनंतदादा पाटील हे देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि दादांकडून रमाकांतजी मडवी साहेब यांना एका चौकारासाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक. बघा साहेब आता कशी बॅटिंग करत आहेत. खरं तर राजकारणामध्ये असताना, राजकीय क्षेत्रामध्ये असताना बऱ्याच वेळेला राजकारणामधले ते डावपेच या सर्वांना माहीत आहे. ते सर्व राजकीय क्षेत्रामध्ये असलेली मंडळी आहे, पण आता ते डावपेच क्रिकेटच्या मैदानावरती कसे आखतायत आणि ते अंमलात आणतात हे आपण पाहूया. 6 धावा फलकावरती कुमारी साक्षीजी मडवी यांच्याकडून पारितोषिक येते. वॉर्ड क्रमांक 28 च्या फलंदाजांसाठी प्रत्येक चौकाराला 2,000, प्रत्येक षटकाराला 3,000 आणि लागोपाठ 3 षटकार आले. 6, 7, 8 6780 6,780 रुपयांचं पारितोषिक असेल. मिडॉनला बॉल गॅप मध्ये कॅप्टन धावतायत. वॉर्ड नंबर 27 अमर पाटील. ओहो, डीप मधून फिल्डर आलेले आहेत, थ्रो करतायत आणि तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा. एकही बॉलचा अजूनही सामना केला नाही, पण आजही ती ऊर्जा आहे, आजही त्यांच्यामध्ये तो तरुण दडलेला आहे आणि आजही ज्या वेगाने ते धावतात. प्रचंड ऊन आहे मैदानाच्या आत. तुम्ही जर गेले तर सध्याचं टेम्परेचर 32-35चा जवळपास आहे. मात्र त्याही परिस्थितीमध्ये जबरदस्त खेळ. कॅप्टनने फार चांगलं ओपिनियन दिलं होतं. हु केलाय, फाईन लेगचा फिल्डर आहे, त्यांच्या गॅपमधून बॉल निघालाय फार वेगाने सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला जरूर सध्या पाहायला मिळतात आणि आता सध्याचं टेम्परेचर 36 अंश सेल्सिअस इतकं आपण पाहत आहोत. त्यामुळे प्रचंड उन्हामध्ये जर तुम्हाला पाणी अत्यावश्यक असेल तर पाण्याची लगेचच मागणी करा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणारच आहे, कारण ऑलरेडी दररोज तितकासा सराव तुमचा होत नाही आणि वयानुसार या सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. सो शरीराला यस पाणी हवं. अंपायर ड्रिंक्स पाणी घेऊन जा लवकर प्लीज. संयोजकांना विनंती असेल. बॉडी हायड्रेट राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि कॅप्टन म्हणत होते की जवळपास 10 वर्षानंतर अमरजी पाटील साहेब जेव्हा टॉस साठी आले होते की 10 वर्षानंतर आम्ही आता पुन्हा एकदा मैदानावरती आलेलो आहे. रमाकांतजी मडवी साहेब यांच्याकडून पारितोषिक येते. यांना पारितोषिक येत रणदीप मडवी साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आणि एका षटकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक. भरघोस पारितोषिक लागलेली आहेत. हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे, हे स्नेह आणि हे जुळलेले ऋणानुबंध आहेत. त्यांचा स्वभाव, राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेले उत्तुंग भरारी आणि संघटन मोठं कौशल्य असलेले व्यक्तिमत्व आहे. रमाकांत मडवी साहेब ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि दिवा शहराचे शिवसेना शहर प्रमुख, जे आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलिंग मार्कवरती रितेश पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 14. टार्गेट 60 धावांचा आहे. पहिला बॉल. ओहो, फांडीकुल या वेळेला मात्र जमलं नाही. क्रीडा क्षेत्रामध्ये आज स्वतःच्या हातामध्ये बॅट होती, ती हुकली आहे, हुकला तो संपला. आउट. साठ धावा बनवायचा. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आले होते रमाकांत मडवी साहेब आणि पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट आली. रितेश चौधरी यांना आपण पाहतोय आणि आता मात्र मैदानाचा सोपान पाटील आणि फ्रॉम बेतवडे. दिवा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सर्व कार्य तत्पर असतात. मात्र आज मैदानाचा आत थोडासा वेळ काढून आपल्या दैनंदिन जीवनातील क्रिकेट खेळण्यासाठी आज सर्वजण उपस्थित आहेत.
सुरुवातीला क्रिकेट हा भारताचा एक धर्म आहे. मध्ये क्रिकेटला धर्माप्रमाणे पूजलं जातं, त्याला डोक्यावरती घेतलं जातं आणि हाच क्रिकेट या राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींना एकत्रित देखील आणत असताना आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. 3 षटकारांसाठी 3000, 3 चौकारांसाठी 3000, 2000. रणदीपजी मडवी साहेब यांच्याकडून हे पारितोषिक येते. वॉर्ड क्रमांक 28च्या फलंदाजांना हे पारितोषिक आहे. 14ला 2, 60चं टार्गेट आहे. शॉट ऑफ लाईन पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, फार वेगाने धावलाय, मात्र त्याचा वाक्या बाहेर पडला. बरोबर बॉल सीमारेषा पारा, चौकार. खरं तर सर्वांना रमाकांत मडवी साहेब यांची बॅटिंग पाहायची होती, पण थोडी निराशाजनक कामगिरी. धावफलकावरती आपण पाहतोय ते 18 पहिला चौकार सोपानचा बॅटमधून. लॉफ केलाय समोर, पाबा पॅक हिट आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि थेट पहा लागलाय कोणाचा फ्लेक्सला, तर आदरणीय रमाकांत मडवी साहेब यांचा. आणि अर्थातच सोपान पाटील सांगतात की 60 धावा आपण चेस करणार आहोत साहेब, ही मॅच आपण जिंकणार आहोत. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतो 24 वरती पोहोचले. पुन्हा खेचून मारलाय, बॉल निघालाय मिड विकेट मध्ये, फिल्डर येत आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो केला जाईल. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय. 2 ने धावसंख्या पुढे चालली आहे. 26 धावा धावफलकावरती. शॉट ऑफ लाईन हुक केला, फिल्डर येत आहेत, आदेश भगत टिपलाय झेल आणि यावेळेला प्राइजलेस विकेट आले सोपान पाटीलची. पण सोपान पाटील यांना 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि दिवा शिवसेना शहर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्याकडून जो डायरेक्ट हिट लागला होता बॉल त्यांच्याच फ्लेक्सला, सो साहेबांकडूनच सोपान पाटील यांना 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 26 धावा, 3 विकेट. सोपान सांगतायत की आता मॅच आलेली आहे, याच मॅचला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. 60 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे अजूनही 19 बॉलचा खेळ बाकी आणि 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. गाडी 4, 34 धावांची अजूनही गरज आहे. 19 बॉल मध्ये 34 ची गरज आहे. सोपान पाटीलची विकेट आली. लॉफ्ट केला, मिस टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हर, कॅच ड्रॉप. अमर पाटील कॅप्टन आहेत, आता मात्र बॅकिंगला येऊन थ्रो केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 28 विकेट पडलेले आहेत. ते अर्थातच आता 2 षटकांचा खेळ संपलाय. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 32 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. आजही या प्रत्येकामध्ये तो युवा लपलाय. जरूर राजकीय क्षेत्रामध्ये असताना तितकासा वेळ देता येत नाही समाजाच्या कल्याणासाठी. हा प्रत्येक माणूस जो मैदानाच्या आत आहे, ही प्रत्येक व्यक्ती झगडत आलेली आहे, मात्र त्यामधून थोडासा वेळ त्यांनी काढलाय आणि नगरसेवक चषकाच्या निमित्ताने आज हे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या एकत्रित मॅच मध्ये खेळत असतात. एका बाजूला वॉर्ड क्रमांक 27, एका बाजूला वॉर्ड क्रमांक 28. वॉर्ड क्रमांक आय थिंक 28 सध्या बॅटिंग करत आहेत. लक्ष समोर 60 धावांचं आहे. असे बरेचसे लक्ष, मग महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, असे बरेचशा टार्गेट त्यांनी आजवर पूर्ण केलेले आहेत. मात्र आज टार्गेट धावांचं आहे. आज हे मैदान राजकीय नाही, आज हे मैदान क्रिकेटचं आहे आणि इथे
वोट नाही, मतदान नाही, मत नाही, तर मात्र धावा बनवायच्यात. लेजंड प्लेअर आपले जवदमान दातिवलीचे अक्षयदादा मात्रे यांचे आगमन झालेले आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. कुणाल पाटील समोर खेळलेत. बॉल चालला मागे लॉंग ऑन मध्ये. सिंगल पूर्ण झाले. फिल्डिंग चांगली. एकच धाव. पिंट्या भोईर लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक हे सर्वजण 40+ क्रिकेट आजही खेळतात. त्याचमुळे ही चांगली फिल्डिंग जर तुम्ही दररोज खेळत असाल तर या सर्व गोष्टी मैदानाच्या आत तुम्ही खेळत असताना दिसतात. अमर पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की गल्ली क्रिकेट आम्ही खेळलेलं आहे, बॉक्स क्रिकेट आम्ही खेळलेलं आहे, चरणदास मात्रे साहेब देखील म्हणत होते, पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुमची बॉडीची हालचाल जास्त होते. ॲज अ बॉलर तर तुम्हाला पूर्णपणे पाठीचा कणा, फोरआर्म, शोल्डर, बॅकबोन सर्व काही पूर्ण फ्री करावं लागतं. धावसंख्या सध्या 30 आणि या इतक्या 36 टेम्परेचर आजचं, त्यामध्ये इतक्या कडक उन्हामध्ये सर्वजण खेळतात. हॅट्स ऑफ टू यू. पुढे आलेत. बॅकफुटला कट करायचा होता. विकेट किपर फार वेगाने. चान्स होती पण घेतली नाही, बिकॉज एक धाव जाते आणि जर गेला तर मात्र कुठेतरी तो तोटा होईल आपल्या संघासाठी. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. बॉल बाकी 15 बॉल 29 धावांची गरज. उमेशजी भगत साहेब आय थिंक तिसरे अंपायर आहेत. त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे आय थिंक षटकारासाठी 2000 त्यांच्या टीमला. बॅकफुट पंच, जबरदस्त पंच केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. आदेश भगत मिसफिल्ड झाले. थोडासा वेळ, त्या वेळेमध्ये 2 धावा आता पूर्ण होत असताना आपण पाहतोय. आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 33 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय मॅच हळूहळू पुढे चालले, पण त्यामध्ये एक मोठा फटकावा आहे, कारण 27 धावांचं अंतर उरलंय. बॉल बाकी आहेत 14. पुढे आलेत. कवचला ड्राईव्ह केलाय. पायाला लागलाय बॉल. चेस मोठी. आदेश भगत धावतायत. बॉल चाललाय. थांबवलंय. स्टॉप केलंय. आदेश भगत यांच्याकडे ते फिटनेस आहे, ते जपलेलं आहे त्यांनी. आणि इथे मिळत असताना आपण पाहतोय तर 2 धावा. 2 धावसंख्या पोहोचले 35 वरती. अजूनही 25 बनवायचे आहेत. बॉल बाकी आहेत 13. सहसा सोडणार नाहीत दोन्ही टीम्स मॅच. ज्या पद्धतीने खेळ सध्याचा सुरू आहे. मंगेश शेलार वार करतायत. 5 बॉल मध्ये 7 धावा बनवल्यात त्यांनी. बॅकफुटला कट केलं उमेश भगत. ओहो, स्टॉप केलं. बॉलला उचलतील. एकच धाव. गुड फिल्डिंग. आता पहा षटक संपन्न होतात अर्थातच 3. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 36. बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. पर ओव्हर 12. पहिल्या डाव मध्ये असे घडलं होतं. पाणी घेऊन जा लवकर. आणि आज आवर्जून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. स्वादरणीय अनंतदादा पाटील, संतोषी बेडेकर साहेब, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. राजेशजी पाटील कधी मैदानाचा आत जातील, कारण दातिवली 40+ संघाचे महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहूयात ते कधी जात आहेत. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम. बेतोडेने फिल्डिंग घेतली आहे. सोनारपाडाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती, आता बराचसा विश्राम आपण केलेला आहे.
स्वतः येऊन थांबा मंचासमोर. 12 बॉल 24 मॅच आहे आणि बॉलिंग मार्कवरती ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदेश भगत. पाणी तर या सर्वांनी पिलेलं. आता पाहूयात आता या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजतंय. वॉट क्रमांक 27 विजय असेल की वॉट क्रमांक 28. 28 सध्या चेस करतात. 24 बॉल बाकी आहेत. 12 स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मंगेश शेलार आणि ऑफ स्ट्राईक आपण पाहत आहोत मनोज खंडाके यांना. दोन्ही ताकदवान बॅट्समन आहेत. ते दोघेही लातुली 40+ साठी एक माताडी मंगेश दादा अर्थातच माताडीचे आणि एका बाजूला आपण पाहतोय मनोज दादाचे दातिवलीसाठी 40+ क्रिकेट खेळत आहेत. मात्र दिवासाठी त्यांची रेग्युलरची कारकीर्द जबरदस्त आहे. तर आदेश भगत गोलंदाजीसाठी आलेत. हे षटक इम्पॉर्टंट आहे. आदेश भगत यांनी चांगली बॉलिंग केली तर 27 मॅचमध्ये असतील. बॅटिंग जर चांगली झाली तर मात्र 28 मॅचमध्ये पुढे जातील. पहिला बॉल घेऊन मोठी देसाई गावेंकडून फुल टॉस टाकलाय. मिड ऑफला चेस केला बॉलने. लॉंग ऑफला फिल्डर थांबलेत. बॉल कधी येईल. आलाय, पकडलाय, थ्रो केला जाईल. बॉल येण्या अगोदर ते बॅकिंगसाठी एका फिल्डरला आवाज देत होते. 2 धावा 2च्या स्थानात धावसंख्या जाऊन पोहोचले 38. बॉल बाकी 11 आणि 11 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्यात 22. पर बॉल 2च धावा पाहिजेत. त्या 2 जरी येत राहिल्या तर या मॅचमध्ये पुढे जाणार आहेत. लॉफ्ट केला. बॉलर्स बॅक. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती कव्हर करून थ्रो येतोय. एकच जावेला चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला. रितेश चौधरी पॅव्हलियन मधून आता आवाज येतोय. मॅच जास्त चढवायची नाही, तुम्हाला लवकर फिनिश करायची आहे. अमरदादा सांगतात की आम्ही अजूनही बाकी आहोत त्या मॅच मध्ये. आम्ही मॅच जिंकणार आहोत. 39 धावा 21 पाहिजे. 10 बॉल. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर मागे थांबलाय. बॉल पहिला बाउन्स वरती गेलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगले प्रयत्न झाले पण जमलं नाही. बॉल बाकी आहेत आता या मॅच मधले 9 आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत. 17 शिस्त वचन सेवा नातं शिवसेना. ओहो हो केलाय. व्हॉट अ शॉट. मनोजने मन बनवलं आणि या बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्कोअर लागला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलेत लागोपाठ. धावा 47. यावेळेला वॅलिड बॉल आहे. ग्रायदरला जाईल. बरोबर पडला आणि वाईटच्या रिटर्न क्रीजचा आत आलाय. म्हणजे हा डॉट बॉल आहे. बॉल बाकी आता 7 बॉल 13. मॅच बनणार आहे. आदेश भगतचा शेवटचा चेंडू डिसाइड करेल या मॅचचं मोमेंटम कोणाकडे असेल. प्रयत्न करतात ओव्हर द विकेटने गोलंदाज. 7 बॉल 13 ची गरज आहे. वॉर्ड क्रमांक 28 ला. पुढे आलाय. लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर आणि यावेळेला चुकी नाही. रुद्र यांनी टिपलाय. झेल फलंदाज मनोज खंडाके होत आहेत बाद. मॅच फसली आता. वॉर्ड क्रमांक 28 ला बनवायचा आहे. 6 बॉल 13 धावा. आनंद दिघे साहेब यांचं गाणं आणि त्यांचाच तालमीमध्ये घडलेले महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यांचे चिरंजीव संसद रत्न या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथराव शिंदे आणि ही संपूर्ण मंडळी सध्या मैदानाच्या आत आहेत. हे सर्व त्यांचे शिलेदार आहेत. शिवसेना पक्षाच्या अंतर्गत दिवा शहराचा कायापालट असेल, कल्याण लोकसभा, कल्याण ग्रामीण विधानसभा, शिवसेना बालेकिल्ला आहे. शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे कल्याण ग्रामीण, दिवा शहर, त्यासोबत आपण संपूर्ण ठाण्याचा परिसर. आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील एका भाषणामध्ये म्हटले होते की आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये घडलेले एकनाथराव शिंदे, त्यामुळे त्यांचा तंतोतंत वारसा असेल. मैदानाचा गमासा अंधारेकेट मिस झालाय. धावफलकावरती वाईड आला. यस, वाईड आहे. वाईड +1 49 झाले. आता बॉल बाकी आहेत 6 बॉल 11 पाहिजेत. गोलंदाज या ओव्हरमध्ये पिंट्या भोईर. ओहो, लॉफ्ट केलाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर. प्रमोद मडवी यांनी मारलाय दमदार षटकार. एक मारलाय पण सॉलिड मारलाय. बॉल बाकी आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 6 षटकार मॅच मध्ये आणणार होता वॉर्ड क्रमांक 28 ला. पूल केला, यावेळेला कनेक्शन नव्हतं. डीप मध्ये फिल्डर, ओहो, कॅच आउट. कुणाल पाटील यांनी महत्वपूर्ण क्षणाला जबरदस्त कॅच पकडली आहे. ही मॅच 27 देखील सोडणार नाही. बॉल बाकी आहेत 4, धावा पाहिजेत 6. 5 पाहिजेत, 5 पाहिजेत. 55 झालेले आहेत. 5 धावा पाहिजेत. 4 बॉल 5. वाईट +1 आले होते. यस, आणि एक षटकार म्हणजे 8 धावा. आणि आता पाहिजेत 5. 4 बॉल 5. हा, या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. बॉल आउट होईल. ओके, मॅच स्टाईलला बॉल आउट आहे. रनिंग रेस ठेवायची का? रेस टू विन. चला, नाही, मॅच स्टाईलला बॉल आउट आहे, लक्षात घ्या. मॅच स्टाईलला बॉल आउट. 55 झालेले आहेत. 4 बॉल 5 पाहिजे. लेफ्टी मैदानाच्या आत आलेत समीर पाटील. वॉर्ड क्रमांक 28 अर्थातच रमाकांतजी मडवी साहेब यांचा संघ जर जिंकला तर त्यांच्या कन्या कुमारी साक्षीजी मडवी यांच्याकडून 11,000 रुपयांचं पारितोषिक वॉर्ड क्रमांक 28 ला देण्यात येईल. चार बॉल 5. ऑन साइडला उडवलाय. हा फटका विजयाचा आहे. समीर पाटील यांचा षटकार. वॉर्ड क्रमांक 28 ने दणदणीत विजय मिळवलाय. कम ऑन डीजे. चरणदासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून वॉर्ड क्रमांक 28 जिंकल्याबद्दल 11,000 रुपयांचं रोख पारितोषिक. टोटल 22,000. ही संपूर्ण मॅच समरी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते.